राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की साई बाबा की। या ठिकाणी आपल्या नागरी महोत्सवाच्या समितीला विनंती असेल की आपण मागच्याबरोबर थोडं मागे सरकायचं जेणेकरून आपल्याला पाहण्याचा योग्य सन्मान सत्कार करते। विशालाजी महाराज श्रीमंत चौधरी महाराजांचे या ठिकाणी स्वागत होते। हरिभक्तांमध्ये रामदासजी महाराज उपस्थित आहेत। आपल्या शेतकऱ्यांचं वाहन म्हणजे त्यांची बैलगाडी घेऊन लागली महोत्सवाची या वर्षी खाली स्वागताचा हा श्रवणानंद घेणारा आपण करणार आहोत। भिवंडी आगरी महोत्सव भिवंडी आगरी महोत्सव। भिवंडी से बड़ी सांस्कृतिक खबर। भिवंडी शहर में आगरी समाज की संस्कृति, परंपरा और एकता का प्रतीक भिवंडी आगरी महोत्सव 2026 का भव्य उद्घाटन समारोह पूरी गरिमा, उत्साह और जोश के साथ सफलतापूर्वक संपन्न हुआ। यह आगरी महोत्सव 24 जनवरी से 28 जनवरी तक भिवंडी में आयोजित किया जा रहा है, जिसमें आगरी समाज की लोक संस्कृति, परंपरागत नृत्य, संगीत, कला और सामाजिक एकता को एक भव्य मंच पर प्रस्तुत किया जा रहा है। उद्घाटन समारोह की खास बात इस भव्य आयोजन में संस्थापक अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे की विशेष उपस्थिति रही। वहीं आयोजन को प्रमुख मार्गदर्शन प्राप्त हुआ रुपेश दादा म्हात्रे का। कार्यक्रम में स्वागत अध्यक्ष यशवंत दादा सोरे, दयानंद चोरघे, सोनिया पाटिल और कार्यक्रम अध्यक्ष पंडित पाटिल की गरिमामयी उपस्थिति ने कार्यक्रम की शोभा और भी बढ़ा दी। इस अवसर पर आगरी समाज के बड़ी संख्या में पदाधिकारी, कार्यकर्ता और सामाजिक सेवक उपस्थित रहे, जिनकी मौजूदगी ने इस महोत्सव को और भी ऐतिहासिक बना दिया। भिवंडी आगरी महोत्सवाच्या वारकरी महोत्सवाची धुरा सांभाळणारे आदरणीय शनेश्वरजी वाकडे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। लोक स्वागत शनेश्वरजी वाकडे जी। भिवंडी आगरी महोत्सव। अब सुनते हैं स्वागत अध्यक्ष यशवंत दादा सोरे से, जिन्होंने आगरी महोत्सव के उद्देश्य और महत्व पर क्या कहा। भिवंडी आगरी महोत्सव 2026 आज अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात भिवंडी आगरी महोत्सवाची सुरुवात झालेली आहे। पहिला दिवस हा वारकरी महोत्सव म्हणून ओळखला जातो। त्या निमित्ताने आज सोनाळे गाव ते आगरी महोत्सव ग्राउंड म्हणजे मैदानापर्यंत अतिशय वारकरी समाजातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, गायनाचार्य, वादक, तबला वादक सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची साथ दिलेली आहे। आपण जर आगरी महोत्सवामध्ये एंट्री केली तर सुरुवातीलाच आपल्याला एक खंडोबाचं मंदिर दिसतंय, त्याच्यानंतर एक पाटलाचा वाडा, वीट भट्टी, शेती म्हणजे आगरी जे संस्कृती आहे ती पुरेपूर दाखवण्याचा प्रयत्न त्या निमित्ताने होत असतो। आगरी महोत्सवाचा उद्देशच आहे की आज नवीन पिढीला आगरी महोत्सवाची माहिती, आगरी समाजाची माहिती व्हावी की आगरी समाज कसा असतो, त्याच्या खाण्यापिण्याच्या पद्धती, रूढी, परंपरा सर्व इथे दाखवल्या जातात। आज पहिला दिवस कीर्तनाने त्याची सुरुवात होते। अतिशय पवित्र असा दिवस आजचा दिवस वारकरी महोत्सवाचे आमचे अध्यक्ष शनेश्वरजी वाकडे आहेत। आमची संपूर्ण टीम म्हणजे विशुभाऊ म्हात्रे संस्थापक अध्यक्ष असतील, पंडित पाटील कार्याध्यक्ष असेल, मी स्वतः स्वागताध्यक्ष असेल, शनेश्वरजी वाकडे, ओम भाऊ उपाध्यक्ष, संतोष पाटील, चंदू बाबा, दिनेश,
दिनेश भोईर सगळेच आणि सर्व महिला पदाधिकारी उपाध्यक्ष म्हणजे सगळ्यांचा अतिशय मोठ्या प्रकारचा सहभाग असा असतो. आगरी महोत्सवासाठी प्रत्येक जण तन मन धनाने प्रयत्न करून हा आगरी महोत्सव भिवंडीतील किंवा ठाण्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कसा एक नंबर व्हावा यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न असतो आणि त्या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात. खरोखरच मी सगळ्यांना विनंती करतो की या आगरी महोत्सवामध्ये या, इथली परिस्थिती बघा. आगरी समाज जरी भिवंडी आगरी महोत्सव असला तरी सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा महोत्सव म्हणून याची ख्याती आहे. येथे सर्व प्रकारचे खानपान म्हणजे आपले आपण जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला आगरी धाबा, आगरी खानावळ ही प्रसिद्ध असते. कारण आगरी जेवणच तसं रुचकर असतं. त्यासाठी आतमध्ये येऊन बघा, त्या जेवणाचा आनंद घ्या. प्रत्येकाने आपापल्या फॅमिलीसह संपूर्ण कुठल्याही समाजातील माणूस असो त्यांनी या आगरी महोत्सवाला भेट द्यावी अशी मी मनापासून त्यांना विनंती करतो. आणि आगरी महोत्सव सर्वांसाठी आहे म्हणून सर्वांनी त्यासाठी सहभाग दाखवावा ही नम्र विनंती. भिवंडी आगरी महोत्सव, जय भारी, भिवंडी आगरी महोत्सव, जाम भारी. सोनाल्याच्या ग्राउंडवर मोठ्या दिमागात आगरी महोत्सव साजरा होतोय. तो वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आज आवऱ्या सगळ्या जमलेल्या आम्ही उपाध्यक्ष आहोत. आजपासून म्हणजे 24 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत या आगरी महोत्सव संपन्न होत आहे. या आगरी महोत्सवची सुरुवात वारकरी संप्रदायाने होताना सगळे आपल्या भिवंडी तालुक्यातील साधू संत वारकरी सगळे मालकरी एकत्र आले आणि या कार्यक्रमाला शोभा आणली. आज माननीय यशवंतजी सोरे साहेब यांच्या माध्यमातून इकडे वारकरी संप्रदाय हा नावारूपाला आलेला आहे आणि त्यासाठी सहाय्य आम्ही या सगळ्या उपाध्यक्ष इकडे जमलो. आपण पण या आगरी महोत्सव मध्ये या ना. आगरी महोत्सव मध्ये येथील या सगळ्या खावा पिवाचा आपल्या आगरी संस्कृतीचा म्हणजेच काय मटण, वजरी, कोंबरा, दालमुंडी याचा आस्वाद घ्यायचा असेल तर इकडे आपल्या या आगरी महोत्सवाला आलाच पाहिजे. जय आगरी.